साहेब संजय पवार बोलतो. नमस्ते. का कोल्हापूर का मुंबई साहेब? एक 2 मिनिटं बोलू शकाल? साहेब काय झालंय, तुम्हाला एक विनंती होता. आम्ही शिवसेने शिष्टमंडळ आता आम्ही तिथं CPR मध्ये आलो होतो. तिथं CS मॅडम पण इथं आहेत आणि डीन पण आहेत. ते स्त्री भ्रूण हत्याचा विषय फार गंभीर कोल्हापुरात होत चाललाय साहेब. आणि इथं आल्या ते टाकतो मग ते DHची जबाबदारी आहेत, ते महापालिकेची जबाबदारी आहेत. आणि ज्या कारवाई होऊन कडक कारवाई व्हायला पाहिजे कडक कारवाई होते त्यासाठी कायदा कडक करण्यासंदर्भात तुम्ही आणि मुस्लिम जाऊन प्रयत्न करायला लागेल साहेब आपल्याला. भयंकर साहेब इजी सुटतात साहेब, महिना 2-2 महिन्यात लोक सुटतात साहेब. होय 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 साहेब. होय व्हेरी नाईस. मी तुम्ही म्हटला तर स्पीकर बोलू का? पत्रकार पण आहेत, बोलू लावू का स्पीकर? मी आपलं बोलणं लावणं एक मिनिट लावू का? हा साहेब. हो 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 तो साहेब तो केल्याशिवाय आपला साहेब आता मग आपण ताराणीचा जिल्हा आणि मग सावित्रीपल्ली म्हणतो आपण मुली नाही भेटला आपल्या साहेब. नाही महाराष्ट्रात झालं पाहिजे साहेब. तुम्ही आमचे कोल्हापूरचे आहेत, आम्ही तुम्हाला आग्रह करणार. तुम्ही आमच्या कोल्हापूरच्या हक्काची आम्ही तुमच्याच मागे लागणार साहेब ना. आम्ही आता साहेब त्याबरोबर ते मशीन्स आहेत ना, ते बेळगावमधनं मशीन्स मिळतात असं ते मॅडम आता इथं ऍडव्होकेट केल्या त्या साहेब. त्या संदर्भात गोळ्या ज्या मिळतात, आता गोळ्या एका ठिकाणी गंगावेशमध्ये मिळाल्या गर्भपाताच्या, त्याच्यावर सुद्धा अजून कारवाई झालेली नाहीये साहेब. आणि साहेब टास्क फोर्स नियमन साहेब प्लीज, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीच ना. येस येस सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके सर. थँक्यू.